नमस्ते मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला इन लोखंडाची पूर्ण माहिती मिळणार आहे. तर मागच्या भागात आपण पाहिलं होतं की वी विचारतो इन लोखंड काय आहे आणि हे ओरडण्याचा आवाज कुठून येत आहे. तर यानली सांगते, जसजशी माझी शक्ती कमी होत आहे तसतसं सील तडकत आहे. माझी शक्ती कमी होणे आणि तुमचे इथे येणे हे विधिलिखित असेल. वी भावूक होऊन म्हणतो, हे पूर्ववर्ती, तुम्ही असं का बोलता आहे? तर लानी सांगते, हजारो वर्षाआधी जेव्हा हा लोखंडाचा तुकडा नाही तर संपूर्ण लोखंड होते, त्यावेळी त्यांचे गुरुजी शाओ शोंगाई होता. तो सर्वात शक्तिशाली गुरुजी होता. पण अजूनपर्यंत कुणालाच कळलं नाही की शाओ शोंगाई सारखा गुरुजी त्यांच्याकडे सर्वच आहे. तो एक लोखंडाचा वापर करतो, तेही तक्रार व नाराजी शोषून घेण्यासाठी. पण त्यासाठी तो जिवंत माणसांचा बळी घेत होता. तो प्राचीन सैतान शाओआनच्या नियंत्रणात होता. त्यामुळे तो लोकांची कत्तली करू लागला. ही सर्वात मोठी शोकांतिका होती. तर वी म्हणतो, म्हणून शाओ जोंघाईला मारण्यासाठी 5ही कुटुंब एकत्र आले. तर लानी म्हणते, वीच्या मुला, तो अपेक्षांप्रमाणे हुशार निघाला. वी खुश. पुढे लानी सांगते, शाओ जोंघाईला मारले आणि शौआनला बंदी बनवले. सगळीकडे मृतदेह होते. इलिंग सेलेस्टियल जमीन ही भव्य समाधी भूमी बनली होती. लान विचारतो, हे पूर्ववर्ती, मग इन लोखंडाचे काय झाले? लानी सांगते, इन लोखंड खूप जिवंत लोकांची आत्मा चोरी व शोषून घ्यायला लागला. त्या तक्रारी दूर करण्यासाठी खूप जड होत्या. मी म्हणते, आत्मा चोरी? तर ही म्हणते, अगदी बरोबर. इन लोखंड नैसर्गिकरित्या वाढू लागलं होतं. त्यामध्ये जगातील सर्व शक्ती सामावण्या इतकी पात्रता होती. तरी शोन चौंगाईने त्याला जिवंत आत्माचे सोबत दिली आणि सज्जनांची शक्ती पण टाकली. इन लोखंड हा पूर्णपणे तक्रार आणि नाराजीने भरलेला होता. हा अपरिवर्तनीय बदल होता. आपल्याला पुन्हा एक फ्लॅशबॅक दाखवला जातो, जिथे दरवाजा उघडून काही सैनिक आत येतात. हा वेनमाऊ असतो. हे नाव तुम्ही याआधी पार्ट 11 ऐकले असतील. जर आठवत नसेल तर पुन्हा बघा, आपलाच व्हिडिओ आहे. शाओ चोंघाई जिवंत असताना पूर्णपणे इन लोखंडाच्या नियंत्रणात असतो. वेनमाऊ शेन चोंगाईला म्हणतो, इन लोखंड मला दे. तर तो ओरडतो आणि म्हणतो, वेनमाऊ, तुझा अंत माझ्यासारखा, अगदी माझ्यासारखाच होणार. आणि पागलासारखा हसायला लागतो आणि दरवाजा बंद होतो. सीन चेंज होतो. लानी सांगते, त्यानंतर 5ही कुटुंबीय त्या इन लँडला लपवण्याचे ठरवतात. त्यांनी लोखंडाचे तुकडे केले. जिथे चांगली शक्ती असेल अशा वेगवेगळ्या जागी लपविले. पुन्हा असं नको व्हायला म्हणून त्यांनी एक ठराव केला की ते लोखंडाविषयी कुणाशीही काही बोलणार नाही. मी विचारतो, जर ही लोखंड नैसर्गिक ऊर्जा शोषू शकतो तर आपण त्याला चांगल्या कामासाठी का वापरू शकत नाही? असं म्हणताच लान त्याला अडवतो. लानी म्हणते, मला आश्चर्य वाटत आहे. जसा तू विचार करत आहे अगदी तसाच मी पण केला. मी एक महिला असून सुद्धा लान कुटुंबियाची प्रमुख होती. तरीही लोक माझी टीका करायला थांबत नव्हते. आम्ही कुटुंबाच्या पुनर्बांधणीचा अनुभव घेत होतो. मी खूप वर्ष नियम तोडण्याचा प्रयत्न केला आणि काही नवीन करण्याचा प्रयत्न केला. मी माझं संपूर्ण आयुष्य लान कुटुंबियाच्या पुनर्जीवित करण्यासाठी भांडली. त्यासाठी मी खूप अडथळ्यांना तोंड दिले. म्हणजे लान ई पण ह्या नियमांना कंटाळली होती. आणि एक दिवस मी माझ्या मैत्रीण बाऊशानला बोलली. तिने मजाकमध्ये इन लोखंडाचा उल्लेख केला. बाऊशानचं नाव ऐकताच वी विचारतो, मॅम, तुम्ही बाऊशानला ओळखता? लानी म्हणते, ती माझी बेस्ट फ्रेंड होती, अगदी माझ्या काळजाच्या जवळची. पण मी तिला नाराज केले. मी म्हणते, तुम्ही असं का म्हणत आहे? लानी म्हणते, जेव्हापासून मी इन लोखंडाबद्दल ऐकलं तेव्हापासून माझी झोपच उडाली. मी खूप सारे पुस्तकं वाचली आणि मिळालेले क्लू एकत्र केले आणि त्या जागेचा शोध लावला जिथे लान पूर्वजांनी तुकडा ठेवला होता. कोल्ड स्प्रिंग केव्ह ही नैसर्गिक ऊर्जेने भरलेली होती. येथे चारही दिशेने थंड हवा येते. हीच ती जागा जिथे थंड हवा असते पण गोठत नाही. ही फक्त कोल्ड स्प्रिंग थंड हवाचे ठिकाणच नाही, सर्वात बेस्ट जागा होती इन लोखंडाला सील करण्यासाठी. मी म्हणतो, म्हणजे ती जागा हीच आहे तर? पण तुम्ही त्या तुकड्याला कुठून मिळवले? लान विचारतो, जर इन लोखंड जर तुमच्याशी बोलू शकत नाही तर मग तुम्ही त्याचा शोध कसा लावला? लानी म्हणते, वीच्या मुला, जसा विचार तू केला तसा मी पण विचार केला.
मी तेव्हा तरुण आणि भोळी होती. मी चेतावणीला दुर्लक्ष केलं. तर लान म्हणतो, भीती ही होती की आपण त्याला नियंत्रण करू शकत नाही, पण तो आपल्यावर नियंत्रण करू शकतो. लान ही काही वेळ थांबते आणि म्हणते, बहुशान पण हेच म्हणत होती. पण मी नेहमी माझ्या विचाराने चालत होती. ते स्पष्ट आणि विवेकशील विचार होते, कारण ते मला माझ्या कर्तव्याची जाणीव होती. मला वाटलं मी बरोबर आहे. मला माझ्या वंशपरंपरा आणि चेटूकचा विकास करायचा होता. चेटूक म्हणजे चेटकिनीचे जादूटोण्याचे कृत्य. पण मी चेतावणीकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी चुकीची ठरली. तर वी म्हणते, असं काय झालं? बोशाऊ गुरुजीला याबद्दल कळलं का? आता आपल्याला बोशान आणि लानीच्या संवादाचा फ्लॅशबॅक दाखवला. लानी रात्रीला जाताना दाखवते आणि बोशान तिला अडवते. बोशान म्हणते, लानी तुला माहीत आहे का यांनी काय होऊ शकतं तुझ्या निर्णयामुळे? तर लानी म्हणते, मी हे माझ्यासाठी करत नाही आहे, मी माझ्या कुटुंबियासाठी करत आहे आणि तू मला का थांबत आहे? तर बोशान म्हणते, इन लोखंड हा दुर्भावनापूर्ण आहे. याआधी त्याला कुणी शुद्ध करू शकलं नाही. तू याचा विचार केला का? जर तू सील तोडलं आणि त्यावर नियंत्रण करू शकली नाही तर? लानी म्हणते, तर काय? मी लान कुटुंबियाची कुटुंब प्रमुख असून सुद्धा मी किलर स्ट्रिंग जादुई विणायला बनवलं. ते पण माझ्या आधी कुणीच बनवलं नव्हतं. याचा अर्थ हा नाही ना की मी ते बनवू शकत नाही. बाओशान काही बोलणार तर लानी तिला लाथ मारते आणि उडून जाते. बाओशान चिंतेने तिच्याकडे पाहते. लानी म्हणते, त्यानंतर काय झाले असेल तुम्ही सांगू शकता का? दोघेही चूप असतात. मी इन लोखंडाशी बोलू शकत नव्हते. फक्त तेवढंच नाही तर मी एक भयंकर चुकी केली. एकदा का इन लोखंडाचे सील तुटले तर ते पुन्हा सील बंद होत नाही. मी खूपदा प्रयत्न केला पण उपयोग नाही. परिणामी माझ्या शरीराला त्रास होऊ लागला. पुन्हा फ्लॅशबॅक दाखवला, जिथे लानी खूप वीक दाखवली. ती रक्ताच्या उलट्या करायला लागली होती आणि ती संपूर्ण शक्ती एकवटते आणि किलर स्प्रिंगला वाजवते. पण तिच्याकडून तेही वाजवणं खूप कठीण होतं. ती शेवटी हात मारते आणि इन लोखंड बुकींवर पडते. मी कधीच ही जागा सोडू शकत नाही, कारण तिने सील तोडले होते म्हणून तिने स्वतःवर सील लावले आणि ती हळूहळू अदृश्य झाली. आता प्रेझेंट सीन दाखवला. माझी आध्यात्मिक जाणीव या जागेचं रक्षण करते. तेव्हापासून इथे कोणाची येण्याची हिंमत होत नाही. मी विचारतो, मग माझ्या आजीचं काय झालं? ही म्हणते, तुझी आजी? मी म्हणते, खरं सांगू, मी विशान आहे. मला जियांग कुटुंबियांनी दत्तक घेतले. माझ्या आईचे नाव झांगसे वंडर आहे आणि भूषण वंडर हे माझी आजी आहे. लानी म्हणते, याला खूप वर्षे झाले. त्यावेळेला भूषण वंडरला एकही मुलगा मुलगी नव्हती. इथे मुलगा मुलींना विद्यार्थी असे म्हणतात आणि आता तिच्या विद्यार्थीचा पण विद्यार्थी आहे आणि तो पण माझ्या समोर उभा आहे. मी लाजला गो बाई. पुढे लानी म्हणते, किती दयनीय, कारण मी समस्या निर्माण केली होती त्यामुळे ती एकांतात राहिली आणि तिला शोधायला मी गेली पण नाही, कारण मला माझीच लाज वाटत होती. इथे सर्वच सिरियसमध्ये शांत होतात. लानला एक प्रश्न पडतो, हे पूर्ववर्ती, या जागेवर आम्हाला तुम्हीच बोलवलं का? तर लानी म्हणते, नाही, मी नाही बोलवलं. आता दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघतात. मी 100 वर्षापासून माझी शक्ती या इन लोखंडाला धबधब्यामागे लपवून ठेवण्यासाठी लावली. काही दशकापासून इन लोखंडाला शोधण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे माझी आध्यात्मिक शक्ती कमी झाली. मला भीती वाटत आहे या इन लोखंडाची दूषित तक्रार पाण्यात नको मिसळायला. मी विचारतो, हे पूर्ववर्ती, मागच्या दशकात असं काय झालं की इन लोखंड असं काही करत आहे? तर ही म्हणते, जर माझा अंदाज बरोबर असेल तर इन लोखंडाचा दुसरा तुकडा सापडलेला आहे. आता दोघेही एकमेकांकडे बघतात. मी म्हणतो, कल्टिवेटरची आत्माचोरी आणि मागच्या वेळेला पाहिलेली कठपुतली हे सारखे आहे, जसे शाओ चोंघाईने बनवले होते तसे. लान म्हणते, ते परीक्षण करत आहे. लानी म्हणते, मी जेव्हापासून हे कवच तोडले आहे तेव्हापासून हे तुकडे एकमेकांचा अनुभवाची जाणीव करण्यात पात्र झाले. म्हणजे एक तुकडा दुसऱ्या तुकड्याची सेन्स करू शकतो.
मी खूप भाग्यवान आहे की मी 100 वर्ष जगली. आज तो दिवस आला. म्हणजे आज ती कल्टिवेटर जीवनातून मुक्त होणार. असे म्हणताच दोघेही भावूक होतात आणि पूर्ववर्तीला आवाज देतात. मी विचारतो, लोकांचा जीव वाचवण्यासाठी लोखंडावर काही दुसरा उपाय आहे का? तर हा होता भाग 17वा. तुम्हाला उपाय जाणून घ्यायचा असेल तर पुढच्या भागात आपण नक्की भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.